नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. तर आम्ही चाललो आहे दक्षकडे, कारण त्याचा आहे आज बड्डे 23 नोव्हेंबर. तर नोव्हेंबरमध्ये आमच्या तिघांचा बड्डे असतो. श्यामचा तुम्ही बघितलाच ब्लॉग, आम्ही अक्कलकोटला गेलो 9 नोव्हेंबर, आणि माझ्या मुलाचा 23 नोव्हेंबर आणि माझा 30 नोव्हेंबर. तर अशा पद्धतीने एकाच महिन्यामध्ये आमचे तिघांचे बड्डे असतात. म्हणून आम्ही दक्षकडे चाललो आहोत, कारण त्याचा बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. फक्त ते 2 विषय आहेत ना त्यांचे. तर इथे आम्ही दुपारी गेलो होतो, म्हणजे 2च्या नंतरच. त्याच्यामुळे जेवण तर काही न्यायचं नव्हतं त्याला, पण मी आमच्यासाठी मसाले भात केलेला आणि तो त्याला आवडतो म्हणून मग मी त्याला डब्यामध्ये घेऊन गेलेली. आणि ॲक्च्युली त्याला पिझ्झा बर्गर वगैरे आवडतं, पण आम्ही सहजासहजी जास्त देत नाही. म्हटलं आज त्याचा बड्डे, तर आज आपण त्याला देऊया, म्हणून मग मसाले भातच त्याला नेलेला. तो त्याने गाडीतच खाल्ला. आणि त्याला शॉर्ट लिव्ह घेतलेली त्याची, म्हणजे दुपारी 2 वाजता जायचं आणि 5 वाजता परत त्याला तिथे सोडायचं. म्हणून मग आम्ही आता हे लोक वाट बघतात. डॉमिनोज शोधत होतो, त्याच्यासाठी त्याला पिझ्झा द्यायचा होता म्हणून. लोक वाट बघतात. ही चीज आहे, आम्ही बुडवून खायचं त्याच्यात. वाघोली येथे पिझ्झा खाण्यासाठी गेलेलो, तर पिझ्झा तिकडे खाल्ला बाजूला डॉमिनोजमध्ये, आणि हे बर्गरचं होतं, इथे बर्गर खाल्ला. त्याच्यानंतर त्याच लाईनीमध्ये केक शॉप होतं, इथे आम्ही पेस्ट्री घेतली, कारण मोठे केक आम्हाला संपला नसता म्हणून आम्ही पेस्ट्री घेतली. आणि तिथे त्याचं सेलिब्रेशन केलं, त्याचं सेलिब्रेशन केलं. पुन्हा त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि मग तिथून आम्ही निघालो. अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस मस्त आणि मजेत गेलेला आहे. तर तो पण खुश झाला. कसं आजच्या दिवशी मुलांना खुश ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. रोज तुम्ही किती द्या, पण बड्डेच्या दिवशी सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तर मग तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा, आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.